नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विरार अलिबाग मल्टी मॉडल कॉरिडॉरचा एक अपडेट बघणार आहोत। या कॉरिडॉरसाठी 93% जमीन ही संपादित झाली असून या कॉरिडॉरचे 2 फेजमध्ये बांधकाम हे सुरू होणार आहे। याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, गेल्या अनेक वर्षांपासून कागदावरच असलेल्या विरार अलिबाग कॉरिडॉरच्या बांधकामाला अखेर 2024 मध्ये सुरुवात होणार आहे। हा महत्त्वाचा प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी यासाठी भूसंपादनाचे काम हे अंतिम टप्प्यात आले आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर अखेरपर्यंत 80% भूसंपादनाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे। पुढील वर्षी मार्च आणि एप्रिलपर्यंत प्रोजेक्टसाठी लागणारी संपूर्ण जमीन महापालिकेकडे असणार आहे। पालघर, ठाणे आणि रायगडमध्ये सुमारे 128 किलोमीटर लांबीच्या कॉरिडॉरसाठी भूसंपादनाचे काम वेगाने सुरू आहे। पालघरमध्ये सुमारे 93% जमीन संपादित करण्यात आली आहे। ठाणे आणि रायगडमध्ये भूसंपादनाचे काम सुरू असून या कॉरिडॉरचे बांधकाम 2024च्या मध्यापर्यंत सुरू होणार आहे। विरार अलिबाग कॉरिडॉरचे 2 फेजमध्ये होणार बांधकाम। या कॉरिडॉरचे बांधकाम 2 टप्प्यात केले जाणार आहे। पहिल्या टप्प्यात 98 किलोमीटर आणि दुसऱ्या टप्प्यात 29 किलोमीटरचा मार्ग तयार करण्यात येणार आहे। नागरिकांना या कॉरिडॉरच्या एका भागातून दुसऱ्या भागापर्यंत सहज पोहोचता यावे यासाठी सरकारने सुमारे 11 वर्षांपूर्वी 126 किलोमीटर लांबीच्या कॉरिडॉरचा प्रस्ताव तयार केला होता, परंतु विविध कारणांमुळे प्रकल्पाचे बांधकाम सुरू होऊ शकले नाही। आता सरकारने या कॉरिडॉरचे काम लवकरच सुरू करण्याची तयारी जोरात सुरू केली आहे। विरार अलिबाग रिंग रोड। विरार अलिबाग प्रोजेक्ट तयार करून या कॉरिडॉरमध्ये रिंग रूट तयार करण्याच्या योजनेवर सरकार काम करत आहे। त्यासाठी या कॉरिडॉरचे सध्या सुरू असलेले सर्व प्रोजेक्ट एकमेकांशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। याअंतर्गत विरार अलिबाग कॉरिडॉर, शिवडी ते न्हावासेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रोजेक्ट, शिवडी ते वरळी कनेक्टर, वसई ते भाईंदर ब्रिज, कोस्टल रोड, वर्सोवा ते वांद्रे सी लिंक आणि वांद्रे ते वरळी सी लिंकसह अन्य प्रोजेक्ट जोडले जाणार आहेत। यातील शिवडी ते न्हावासेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रोजेक्टवर येत्या 2 ते 3 महिन्यात वाहनांची ये-जा सुरू होणार आहे। विरार ते अलिबाग हा प्रवास 2 तासात होणार शक्यतो कसा? या कॉरिडॉरच्या बांधकामामुळे विरार ते अलिबाग हा प्रवास अवघ्या 1.5 ते 2 तासात पूर्ण करणे शक्य होणार आहे। सध्या विरारहून अलिबागला जाण्यासाठी 4 ते 5 तास लागतात। या 128 किलोमीटर लांबीच्या कॉरिडॉरचा पहिला DPR 2016 मध्ये तयार करण्यात आला होता। गेल्या काही वर्षातील परिस्थितीतील बदलांनंतर DPR मध्ये काही किरकोळ बदल करण्यात आले आहे। यापूर्वी कॉरिडॉरच्या बांधकामाची जबाबदारी MMRDA कडे होती, मात्र भूसंपादन प्रक्रियेतील विलंब पाहता सरकारने कॉरिडॉरच्या बांधकामाची जबाबदारी आता MSRDC कडे सोपवली आहे। विरार अलिबाग मल्टी मॉडल कॉरिडॉर टप्पा 1। विरार अलिबाग मल्टी मॉडल कॉरिडॉरचा फेज 1 हा नवघर ते बलावली दरम्यान बांधला जाणारा 96.41 किलोमीटरचा एक्सप्रेसवे असून या पहिल्या टप्प्याच्या विकासासाठी 1347 हेक्टरपेक्षा जास्त जमिनीची आवश्यकता आहे, ज्याचा अंदाजे 40,000 कोटी रुपयांचा खर्च आहे। विरार अलिबाग मल्टी मॉडल कॉरिडॉर टप्पा 2। विरार अलिबाग मल्टी मॉडल कॉरिडॉरचा टप्पा 2 हा बलावली ते अलिबाग असा 29.9 किमीचा एक्सप्रेसवे असणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट। या कॉरिडॉरच्या वाढीला गती देण्यासाठी विरार अलिबाग कॉरिडॉरची संकल्पना करण्यात आली होती, परंतु विविध कारणांमुळे हे काम रुळावर येऊ शकले नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर संपूर्ण MMR रिंग रोडला जोडण्यास प्राधान्य दिले। यानंतर हा प्रकल्प MMRDA कडून MSRDC कडे सोपवण्यात आला। गेली 10 वर्षे नगरविकास खाते मुख्यमंत्र्यांकडे असल्याने असे मोठे प्रोजेक्ट करण्याचा अनुभव त्यांना आहे।
MSRDCने समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून अत्यंत कमी कालावधीत बांधकामाला सुरुवात केली. त्यामुळे मे महिन्यात काम सुरू झाल्यानंतर हा प्रकल्प रखडणार नाही अशी अपेक्षा आहे. तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि आपला आजचा व्हिडिओ आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.